अगं बाई, ही रावळ्यावाल्या शिवाप्पाची बायको आहे ती. जिन्साई काया रस्त्यावर बसायची पाळी आली की विचार. अगो कर्जपाई घर जाते जप्तीला म्हणून ऐकलंय. बिचारे नेकीचे आहेत शिवाप्पा. ह्या मालकामोर चालतंय कोणाचं? हे समधी सरळ हाय ती. काय करतील बिचारी. सासूबाई, हवं तर तुम्ही घरी जा, आम्ही करतो ही सगळी उचापत. ऊनही वाढेल आणि आता 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 आणि त्याचं काय? तुला लाज वाटते काय? पण लाजायची आणि घाबरायची काही गरज नाही. तुला स्पष्टच सांगते, तुझ्यासारख्या तरुण बाईचं रक्षण करण्यासाठी ही म्हातारी आले. शेवटी बाजारपेठ आहे ही. 4 माणसांच्या 4 नजरा इथं फिरत असतात. तुला अडचण होत असेल तर तू घरी जा, पण मी नाही हटायची इथून. नाही नाही, अडचण कशाला होईल? उलट आधारच आहे तुमचा. अशाच नेहमी सारख्या माझ्याशी घडाघडा बोला फक्त. बरं गाफील पकडलंस मला. आता काय कट्टी सुटलीस म्हणा. तशी तुझी ती भोचक भाऊजी आली होती ना, तेव्हाच सुटली. असा राग आला होता ना तिचा. मनात काही नसतं पण वहिनींच्या. तू नको सांगूस, मी पक्के ओळखून आहे तिला. विक बाई विक, मोरावळा विक. विक बाई विक, मोरावळा विक. चल बाई सखू, मोरावळा विकू. उरलं सुरलं घर पण गव्हाणच टाकू. उठत सुरलं घर पण गव्हाणच टाकू. म्हण म्हण. विक बाई विक, मोरावळा विक. विक बाई विक, मोरावळा विक. अगं पण आई, खरंच सखू आणि उम्मा आत्या बाजारात पथारी पसरून मोरावळा विकायला बसणार? ह्यांना कसले डोहाळे लागतील ना, काही भरोसाच नाही. मी सांगून बघितलं, पण माझं ऐकतील तर उमा माणसांच्या घरचे कसले ना. त्यांना हे असंच आवडतं. ऐकून झाले. तू म्हण. विक बाई विक, मोरावळा विक. मोरावळा विक. अरे कुणाच्या कष्टाची तरी चेष्टा करू नका. माझी बहीण आणि तिचं कुटुंब त्यांचं कर्ज निवारण्यासाठी कष्ट करतायत, आनंदासाठी नाही. स्वतःच्या काळजावर दगड ठेवून ते करतायत. त्यांची मदत करायची सोडून त्यांची चेष्टा करताय. आव नाही, जीवाला फार लागलंय हो. दुःख विसरण्यासाठीच हसत हसवत होते. म्हणजे तुम्ही असतात ना, तर तुमची मान सुद्धा खाली गेली असती. लाज वाटली असती अगदी. अजिबात नाही. मला माझ्या बहिणीचा अभिमान आहे. भामाबाई, मला तुमची लाज वाटतेय. दादांच्या पानात तुम्ही बुरशी आलेलं लोणचं वाढलेत. लक्षातच नाही आलं माझ्या. अहो, लक्ष संसारात असेल तर येईल ना लक्षात. सगळा उखाड्या पाकाळ्या काढण्यात जन्म चाललाय. मी सतत फिरतीवरती असतो ना, म्हणून फावतंय तुमचं, बाकी काही नाही. आत्ता जायचं आणि माझ्या बहिणीकडूनच चांगलं लोणचं घेऊन यायचं विकत. तेवढाच हातभार दिला. आणि बिंदू, तू ही सखूवर हसण्याऐवजी ना तिच्या पावलावर पाऊल ठेव. चांगलंच होईल तुझं.
अण्णा तुला कायमच बोल लावतात ना. पण तुलाच हे कळतंय ते त्यांना नाही ना कळत. आता म्हणालेत ना उमा वंचनकडून लोणचं घेऊन ये म्हणून, आता घेऊन येतेच. बुरशीवालं लोणचं त्यांना देते आणि चांगलं ताजं लोणचं घेऊन येते. अगं मग पण बुरशी असलेलं लोणचं आत्ता चुकून विकेल. तीच हवंय मला. विकू दे आणि जो घेईल त्याला बाधाही होऊ दे. मगच येईल खरी गंमत. अहो बोलणाऱ्याचे कुरमुरे विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे मोतीचूर सुद्धा तसेच राहतात. वहिनी म्हणाल्या होत्या बोलणाऱ्याचे कुरमुरे विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे मोतीचूरही तसेच राहतात. मग त्याचं काय? नाही म्हणजे मी तशी तोंड उघडणारी नाही आहे ना, त्यामुळेच कुणी येत नसेल. तिचं राहू दे. तू किती खमकी आहेस आणि कुठं तोंड उघडतेस हे मला चांगलं ठाऊक आहे. कुणी आलं नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. ए बुडगे, अगं बाई, आपली पुरी सादरी दिसते ना हो का. आता डोकं बी टाकणार नाही आणि पुरी बी फुगणार नाही. वा, पांडू, अरे आजी आणि उमाईला पण ऊन लागतं. मग आता त्यांच्यासाठी कुठून मुंडासा आणायचा. अरे बाबा, आम्हाला कशाला मुंडास आहे. आम्ही आपला डोक्यावरून पदर घेतो. घे ग. डोक्यावरून पदर घ्यायचा. का रीत आडवी येते. अगं बायका ऊन लागू नये म्हणून पदर डोक्यावर घेतात, पण या बाप्याने त्याची रीत केली. अगं घे, घाबरतेस काय? मी आहे ना. आणि कोणी काही बोललं ना तर माझ्याकडे बोट दाखव. घे अगं घे. तुम्ही खऱ्या पुढारलेल्या आहात. सोय जाणे तो सोयरा, लक्षात घे. आहे कुणी. आता बुरशीचं लोणचं इथे आणि तुमची ताज्या लोणच्याची बरडी माझ्याकडे, बरोबर जिथल्या तिथे. उमावंच, विका आता हे बुरशीचं लोणचं आणि खा लोकांचे शिव्या शाप. पैके आणि कर्जाचं विसरा. सखूच्या पाठवणीची तयारी करा. सगळे पेठेत असताना इकडं कोण आहे?
कसाला धरलाय मी? ए हात काढ. अरे तू हरी ना, इथे काय करतोयस? मालकांनी धाडले मला. कशासाठी? माझ्यावर नजर ठेवायला. हे बघ, यांच्या कर्जफेडीच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न करतेय मी. मला बी मालकांनी त्यासाठीच धाडलंय. पण यांचे कामत अडथळ कसं आणतही उमगत नाहीये. मी सांगते, ये इकडे. या गोधड्या पाहिल्यास? संदुकीत अजून गोधड्या आहेत मागणीच्या. त्या पोचत्या केल्या म्हणजे मोल मिळणार आहे आणि कर्ज फेड व्हायला मदत होणार आहे. पण विकल्या गेल्या नाहीत तर मोल. मग म्या काय करायचं म्हणता? सोपं आहे. त्या संदुकीतल्या सगळ्या गोधड्या उचलायच्या आणि मागणीच्या ठिकाणी नाही, सरळ तुझ्या घरी घेऊन जायच्या. वा मामी वा, लय हुशार आहे तुम्ही. मानलं तुम्हाला. धोरणीपणा म्हणतात याला, धोरणीपणा. नुसती हुशार नाही, धोरणी आहे मी. वय वय, प्रश्नच नाही. लागा कामाला लागा. अहो विसोबा शास्त्री, काय वेळ आली शिवप्पा कुटुंबावर. अहो रीत भातीला काढी लावी ना, हीच वेळ येणार. बघा बघा यांचे पदर बघा. का तुमच्या पोटात का दुखतंय? आम्हाला ऊन लागतंय म्हणून घेतलंय. आणि आम्हाला ऊन लागू नये असं वाटत असेल ना, तर तुमची पगडी द्या आम्हाला. हेच हेच असेच मालकांसमोर तोंड वाजवेल. मालकांशी वागण्यात गेलं की हे असंच होतं. हे बघा, ते फुकटचा सल्ला देत नाही, पण तुम्हाला म्हणून देतो. मालकांशी गोडी गुलाबी नाही वागा, त्यांना मान द्या. त्यांना जे हवंय ना ते द्या. मालक खुश तर तुम्ही खुश. पण हे जमणार नाही. तुमचे नाक सदांकदा वरच राहणार. हो, आमचं नाक वरच आहे. वर असलेलं नाकच आमचा आत्मा आहे, आमच्या जगण्याचं सत्व आहे. आणि आज इथं पेठेत येण्याची हिंमत या नाकानेच दिली आहे आम्हाला. कणात ताट ठेवून बसलोय आम्ही. कर्ज घेतलं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवला नाही आम्ही. तेव्हा लोटांगण घालत फिरणाऱ्यांनी आमच्या नाकाच्या गोष्टी करू नयेत. काय नाही, तुमच्या धोतरात साप शिरल्यावानी वाटला. पुंगी वाजवून नाक धुतो तसं नसतंय. गप्पा आता गेला तसा इथंच कुठं तरी होता, पण गेला. जपून राहावा, तो पुण्यांदा येईन, त्याचा काय नेम नाही. गेले 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 की हो, ती सकूची आई, सकूची आजी आणि ते बारीक पोर पांडू, ती वरात गेली बघा पेठेत. म्हणे मोरावळा विकून फेडणार तुमचं कर्ज की हो. मग तू काय तुरवा उपटत होतास का?
अहो चिंताच सोडा की हो, सगळं करून ठेवलंय बघा. अहो तो विंचू गेलाय बरणीत, बरणी पोचलीये पेठेत, आणि एकदा का पेठेत बरणी उघडली की विंचू मौजच की हो. अशी मौज व्हायची वाट बघायची नसते, मौज घडवून आणायची असते. यो, तो विंचू सोडलाय की बरणीत आणखीन. आता चालता बोलता इंचू. उमे, आपला निर्णय चुकला तर नाही ना? नाही नाही, मला आशा आहे विठुऱ्या नक्की काहीतरी घडवेल. अगं पण आधी कोणीतरी यायला हवं ना. पुरी तू बी ये. पांडू, अरे वर कशाला चढलास? आणि सखूला का बरं बोलवतेस? ये पुर. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी आलं असणार. इकडे या हो, इकडे या, इकडे या हो, इकडे या. नाना मामा शिरू काका हरी तात्या नाना आत्या. बघा हो बघा, घरच्या आजोबांना झालाय त्रास. काय काय करतील ते खास. सुनबाई, ए सुनबाई. सुनबाई? अगं पुरी तू सुनबाई आहेस. मामांजी, तुम्हाला असं मुंडासे बांधलेली सून चालेल का हो? मुंडासे तर मुंडासे, तू सून आहेस ना, बोल. अहो मामांजी, काय होतं तुम्हाला? तुम्हाला ताप आलाय का? पुरी म्हणजे ना पुरीच आहे. मी खोकतोय आणि म्हणती की तुम्हाला ताप आलाय का? खोकल्याने का ते विचारायला पाहिजे ना. बरं बरं, पण मामांजी तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही म्हातारे आहात. आता मला सांगा, तुम्हाला खोकला झालाय का? म्हणजे नुसतं खोकलं नाही, पित्त बी झालंय, पोटात डचमळतंय. डचमळतंय म्हणजे काय? मळमळतंय. आता मळमळतंय म्हणजे काय? अगं पोटाला आजारी पडलं असं वाटतंय. अहो मग काळजी कशाला करता? मी तुम्हाला मोरावळ्या देते ना, तुम्हाला लगेच पोटाला बरं वाटेल. तुमचं पोट लगेच बरं होईल. दे दे, पण मला असं खूप अंड विकत असलेला माईचा मोरावळा दे. हो हो, असा मोरावळा अख्ख्या राहळ्यात मिळणार नाही. हो, रुचकर आणि औषधी. घ्या हो घ्या, मोरावळा घ्या. या हो या, लवकर या. मोरावळा घ्या, मोरावळा घ्या. आंबट गोड चवीचा रुचकर आणि औषधी मोरावळा घ्या. मोरावळा घ्या, मोरावळा घ्या. मोरावळा घ्या, मोरावळा घ्या. आंबट गोड चवीचा रुचकर आणि औषधी मोरावळा घ्या, मोरावळा घ्या. मोरावळा घ्या, मोरावळा घ्या. धोंड्या, जी मालक. त्या दिनूला घेऊन ये. जी मालक. या. पांडुरंगा, मालकांकडे उचलून घेऊन आले. काहीतरी वाईट वंगाळ काम करावं लागणार आहे. वाचव की रे तूच आता.
दिनू हे दिनू अरे कशा पाय घाबरतोय अरे मालक म्हणजे कैवारी रे आणि तू नावानेच आहेस की रे दिनू म्हणतो मी तुझा करतील बघा उद्धार ते मालकाचं एक काम आहे बघ तुझ्याकडं छोटस काही विशेष काम नाहीये असं पेठेमध्ये यायचं मोरावळ विकत घ्यायचा आणि तो समद्यांच्या समक्ष चांगला चांगला म्हणून खायचा पुढं एवढंच काम आहे एवढंच काम आहे नाही हे काय काम आहे का एवढंच काम आहे हो करतो की मग करतो करते अरे याचा तुला मोबदला बी मिळणार आहे हा हात पुढे कर पुढे कर आता हे मुरावळा घेण्याचं मोल आता हे मोल तुझ्या मेहनतीचं काय झालं मालक पाय दुखले म्हणजे हो मी आहे ना मी चेपतो थांब फुकटचा पैसा देईल का र तुला हा नौकोड नरोत्तम काम तर करून घेणार तुझ्याकडून त्या बजाबाच्या पानात मी शेंदूर टाकला होता बस 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 आगी इडा नाही नको अरे खार प्रेमाचा इडा आहे अय्यो विडा पाप बजाची वाचा गेली याचा काय जाणार म्हणतो मी बापरे आता कुठं जायचं पेठेत मजा येतो मग तुम्हाला काय वेगळं जातं की हो